नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून 13 जून 2026 रोजी पहाटे 3:30 वाजेच्या दरम्यान ठक्कर रिट जवळ माल वाहतूक ॲपे वाहनातून अवैधरित्या गुटखा वाहतूक करणारे चेतन मुसळे, प्रदीप वालटे, इरफान तांबोळी सर्व राहणार नाशिक या तिघांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून वाहनासह अवैध गुटखा, सुगंधित सुपारी असा 5,26,669 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, किरण सिरसाट, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रशांत मरकड, प्रदीप मजदे, विशाल काठे, नाझीम खान पठाण, रवींद्र आडाव, धनंजय शिंदे, महेश साळुंके, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, राम बर्डे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी, जोगेश्वर बोरसे, अप्पा पानवळ, समाधान पवार, महिला पोलीस हवालदार कोकणी अनुजा येवले यांनी केली. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.